तर आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला 10 पालखी प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय। दुसरीकडे समाज ब्रिगेडसह इतर संघटनांनीही पूजेला परवानगी देण्याची मागणी केली आहे। तर मंदिरात जागा कमी असल्याने पूजेसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रशासन काय तयारी करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। श्री विठ्ठल मंदिरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांनी। पाहूयात। आपण जर बघितलं तर विठ्ठलाचा जो गाभारा आहे तो विठ्ठलाचा गाभारा आहे। या गाभाऱ्यामध्ये जेमतेम अगदी 5 ते 7 लोक पूजेपुरता बसू शकतात, एवढी लहान ह्या गाभाऱ्याची जागा आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या समोरचा जो भाग आहे ज्या ठिकाणी मुख्यमंत्री खरं तर पूजेचा विधी करत असतात हीच ती जागा आहे। ह्या जागेवरती जर आपण बघितलं तर मोजून एक 8 ते 10 लोक बसतील अशी जागा आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याबरोबर जवळपास जे आमदार असतील, खासदार असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, अशी जर संख्या बघितली जवळपास 150च्या आसपास ही संख्या जात असते। त्यानंतर जे काही भाविक आहेत किंवा जे काही अजून व्हीआयपी असतात ते ह्या सोळखांबीमध्ये बसवले जातात। आपण बघू शकतो की ह्या सोळखांबीमध्ये देखील अगदी जेमतेम 50 ते 60 लोक बसतील अशी जागा आहे। मुख्यमंत्र्यांनी जो घेतलेला निर्णय आहे हा निर्णय महाराजांकरता जरी घेतलेला निर्णय असला तरी इतर लोकांकरता मात्र आता ही डोकेदुखी ठरणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता लवकरच हा निर्णय आता बदलावा लागतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लव्हेकर, TV9 मराठी।